मुलींना कोणत्याही प्रकारच्या संकटावर मात करण्यासाठी कराटे प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. त्यामुळे मुली कुठेही कमी पडणार नाहीत व स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतील, असं प्रतिपादन प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी केलं. ते जिल्हाधिकारी सांगली माननीय अशोक काकडे व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च कन्या सबलीकरण अभियान व कराटे प्रशिक्षण मोहिमेअंतर्गत शिराळा तालुक्यातील मुलींसाठी येलो बेल्ट व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात कन्याशाळा शिराळा येथे बोलत होते. कार्यक्रमाला वाळवा प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते तालुक्यातील एकूण 273 मुलींना कराटे प्रशिक्षणानंतर येलो बेल्ट व प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. यावेळी शिराळा तहसीलदार श्यामला खोत पाटील म्हणाले की मुलींनी सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली असून कोणतंही कार्य सक्षमपणे पार पाडण्यासाठी कराटे प्रशिक्षण गरजेचं आहे. यावेळी शिराळा नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक बाबा, शिराळा गट शिक्षणाधिकारी पोपटराव मलगुंडे, पोलीस उपनिरीक्षक जंबाजी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच केंद्र प्रमुख सुहास रोकडे, सर्जेराव पाटील, अर्जुन कदम, विलास गायकवाड, मुख्याध्यापक आर.पी. पाटील, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया सरदेसाई, शिक्षक मोहन पवार, विषय शिक्षक विकास हाके, कराटे प्रशिक्षक नवनाथ घाटके, ओंकार घाटके, पवन घाटके आदी मान्यवर व तालुकाभरातील शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ए चांदणे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन एस महाजन यांनी मांडले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.